आज आपण सर्वजण जिल्हा परिषद शाळा तक्रारवाडी येथे मुलीच्या भूमिपूजनाकरता एकत्रित जमलेलो आहोत। ही शाळा पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत आदरणीय मामांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे आणि या व्यतिरिक्त देखील भाऊनी सांगितलं तसं 14 खोल्यांचं आणखी नियोजन त्या आदरणीय मामांच्या माध्यमातून शासकीय स्तरावरती देखील पार पडण्यात येणार आहे। अशा जेव्हा काही कार्यक्रमांना भाऊ मला मामांचं प्रतिनिधित्व करताना उपस्थिती लावण्याला जेव्हा योग येतो तेव्हा आवर्जून मामांचं प्रतिनिधित्व करताना खरंच खूप अभिमान वाटतो। कारण मामांनी गेल्या 10 वर्षात नाही म्हणणार, गेल्या 15 वर्षात आवर्जून मामांनी तळागाळात सगळ्याच तालुक्यामध्ये सगळ्याच ग्रामस्थांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी केलेल्या त्या गोरगरीब जनतेचे सेवेची पोचपावती तर मामांच्या हॅट्रिक विजयामध्ये त्यांना ती मिळालेलीच आहे। पण तक्रारवाडी बाबतीत आवर्जून बोलायचं झालं तर मागच्या 5 वर्षात देखील मामांनी या गावाला जवळपास 3,60,00,000चा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। तर मामांचा आजपर्यंत केलेला हा प्रामाणिक प्रयत्न आहे की जसा इतर तालुक्याचा सुद्धा मामांनी सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला तसाच या गावाचा सुद्धा कायापालट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मगाशी भूमिपूजन करताना मला माहित नाही माझ्या मागे कुठले ग्रामस्थ उभे होते, पण त्यांनी आवाजून एक शब्द काढला की शुभ कार्याला उशीर नको, लवकर भूमिपूजनाचा कार्यक्रम आटपा। तर जसं भाऊ म्हणाले तसं आता इथं उपस्थित असलेले सगळेच आजी माजी पदाधिकारी ह्या भिगवण पंचक्रोशीतील सगळेच अगदी प्रतिष्ठित व्यक्ती इथे उपस्थित आहेत आणि माझ्यासोबत सगळ्यांचाच मला या प्रचारात पण मोलाचा हातभार लागलेला आहे। पण मी आवर्जून हा उल्लेख नक्की करेल, जेव्हा माणूस काम करत असतो ना त्याला जेव्हा समोरून तेवढंच पाठबळ आणि सहकार्याचा पाठिंबा लाभतो तेव्हा तो आणखी जास्त उमेदीने ऊर्जेने काम करून पाहतो। तर इथं बसलेल्या तक्रारवाडीच्या सगळ्याच ग्रामस्थांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनापासून विनंती आहे की इथून पुढे तरी मामाच्या मागे तुमचा खंबीर असा पाठिंबा आणि सहकार्य लाभावं, जेणेकरून मामांना आणखी जास्त ताकदीने आणि पाठबळीने या गावाला सुद्धा तेवढं काही दोन्ही हाताने भरपूर असं काही देता यावं। तर तुमच्याकडून या सहकार्याची अपेक्षा करते आणि थांबते। धन्यवाद।